नमस्कार. आज आपण एका मोठ्या म्हणजे अगदी एखाद्या सिनेमात शोभेल अशा बँक दरोड्याबद्दल बोलणार आहोत. नमस्कार. हो, कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातली ही घटना आहे. मानगुळी गावचं कॅनरा बँक प्रकरण. बरोबर. तब्बल 53 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले. आपल्याकडे ज्या बातम्या आहेत आणि पोलिसांच्या तपासातून जी माहिती आली आहे त्या आधारे बघूया हे सगळं कसं घडलं. आणि पोलिसांनी याचा छडा कसा लावला हे पण पाहू. हो. आणि यातलं सगळ्यात काय म्हणतात त्याला धक्कादायक म्हणजे या कटाचा सूत्रधार बँकेचाच माजी व्यवस्थापक होता. अगदी. हेच तर, ही घटना केवळ चोरीच्या रकमेमुळे मोठी नाहीये, तर ज्या पद्धतीने हे सगळं प्लॅन केलं गेलं, अंमलात आणलं गेलं, ते खूप विचार करायला लावणार आहे. खरंय. म्हणजे देशातल्या मोठ्या बँक दरोड्यांपैकी एक म्हणायला हवं. निश्चितच. एका माजी कर्मचाऱ्यानं, ज्याला सगळी आतली माहिती आहे, त्यानं असं करणं हे बँकिंगच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह आहे. हो ना. तर हे झालं कधी? मे 2025च्या शेवटच्या आठवड्यात, बरोबर? साधारण 23 ते 25 मेच्या दरम्यान. हो. मानगुळीच्या कॅनरा बँकेतून सुमारे 59 किलो सोनं, म्हणजे आजच्या भावानुसार 53 कोटी रुपये आणि वर 5 लाखांपेक्षा जास्त रोख रक्कम गेली. बापरे. आणि पकडले गेलेत आता आरोपी? हो. पोलिसांनी बँकेचा माजी व्यवस्थापक विजयकुमार मिरियाला वय 41 आणि त्याचे 2 साथीदार चंद्रशेखर नरेला 38 वर्षांचा आणि सुनील नरसिंहलू मोका 40 वर्षांचा यांना अटक केली आहे. अच्छा. हा मिरियाला कधीपासून माजी व्यवस्थापक होता? त्याची बदली याच मे महिन्याच्या 9 तारखेला झाली होती. आणि गंमत बघ, त्यानं बदलीची सगळी प्रोसेस पूर्ण झाल्यावर, म्हणजे साधारण 2 आठवड्यांनी हा दरोडा टाकला. म्हणजे संशय येऊ नये म्हणून. अगदी बरोबर. पण पोलिसांना वाटते की यात अजून काही लोक असू शकतात. तपास चालू आहे त्या दिशेनं. आणि हे नियोजन किती बारकाईने केलेलं दिसतंय. कधीपासून चालू होतं हे? खूप आधीपासून, म्हणजे फेब्रुवारीपासून चर्चा सुरू होती असं कळतंय. आणि जानेवारीतच त्यांनी बनावट चाव्या बनवून घेतल्या होत्या म्हणे. काय सांगताय? म्हणजे बदली होण्याच्या आधीच तयारी सुरू होती? हो. मार्च एप्रिलमध्येच त्याने साथीदारांना बँकेच्या मूळ चाव्या दिल्या, बनावट बनवून घेतल्या आणि त्या चालतात की नाही हे पण चेक केलं होतं. अच्छा. म्हणजे सगळी खात्री करून घेतली होती. बँकेची जागा, CCTV कुठे आहेत हे सगळं पाहिलं असणार. नक्कीच. त्याचा सखोल अभ्यास केला होता त्यांनी. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे त्यांनी हॉलिवूड आणि बॉलिवूडच्या ज्या हाइस्ट फिल्म्स असतात ना, हो, दरोड्यावरच्या. हो, त्या बघून ठरवलं होतं की वेशभूषा कशी करायची, मास्क कसे वापरायचे, हेल्मेट कसं वापरायचं. अरे वा. म्हणजे अगदी चित्रपटातून प्रेरणा घेतली होती. हे तर खरंच फिल्मी वाटतंय. आहेच तसं. पण मग प्रत्यक्षात बँकेत शिरले कसे आणि काय काय केलं त्यांनी? मग त्यांनी बँकेत शिरण्यासाठी आधी एका खिडकीचे गज कापले, पण जी मुख्य तिजोरी होती, लॉकर, तो काही त्यांनी फोडला नाही. मग त्याचसाठी त्यांनी मिरियालाने ज्या बनावट चाव्या बनवून दिल्या होत्या त्याच वापरल्या. अच्छा. म्हणजे चावीनेच उघडला लॉकर? हो. आणि आत शिरल्यावर बँकेचा वीज पुरवठा बंद केला, CCTVच्या केबल्स कापल्या, जे कॅमेरे चालू होते ते दुसरीकडे वळवले. इतकंच नाही तर बाहेरच्या हायमास्ट लाईटच्या वायर्स पण कापल्या होत्या. म्हणजे पूर्ण अंधार केला असणार. आणि CCTV फुटेजचं काय? तेच तर. पुरावाच मागे ठेवायचा नव्हता त्यांना. त्यांनी नेटवर्क व्हिडिओ रेकॉर्डर, म्हणजे ज्या डिव्हाइसमध्ये CCTV फुटेज सेव्ह होतं, तो NVR चोरून नेला. बापरे. पूर्ण तयारी होती. आणि तपासाची दिशाभूल करण्यासाठी पण काहीतरी केलं होतं ना? हो, अगदी. त्यांनी बँकेत सगळीकडे मिरची पूड फेकली. मिरची पूड? कशासाठी? शोधक कुत्रे माग काढून येत म्हणून. आणि अजून गंमत म्हणजे त्यांनी तिथे हळद, कुंकू, काळ्या बाहुल्या, ब्लोटॉर्च अशा वस्तू मुद्दाम ठेवल्या होत्या. हे कशासाठी? पोलिसांना वाटावं की हे काम तामिळनाडू किंवा केरळमधल्या कोणत्या टोळीचं आहे, किंवा हा काहीतरी काळ्या जादूचा वगैरे प्रकार आहे, म्हणजे तपास दुसरीकडेच जावा. किती हुशारीने विचार केला होता. आणि अजून एक गोष्ट, त्यांनी आधी 23 मेला चोरी करायचं ठरवलं होतं, ज्या दिवशी IPLची मॅच होती. पण नंतर काहीतरी मॅचचा निकाल बघून प्लॅन बदलला आणि एक दिवस पुढे ढकलला. अच्छा. मग चोरी झाल्यावर पळून कसे गेले? आणि ते सोनं, दागिने त्याचं काय केलं? पळून जाताना त्यांनी त्यांच्या दुचाकी वापरल्या होत्या, पण त्या थेट घेऊन न जाता एका ट्रकमधनं नेल्या. ओके. म्हणजे गाडीचा नंबर वगैरे ट्रॅक होऊ नये म्हणून. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे 59 किलो दागिने चोरले होते ते त्यांनी लगेच वितळवले आणि त्याचे विटा बनवल्या. काय? वितळून टाकले? हो. म्हणजे ते सोनं ओळखू येऊ नये आणि ते कुठेही सहज नेता यावं किंवा विकता यावं. प्रत्येक टप्प्यावर पुरावे नष्ट करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. इतकं सगळं करून सुद्धा पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचलेच की नाही? कसं काय?
पोलिसांना पहिल्यापासूनच संशय होता की यात बँकेतलाच कुणीतरी सामील असणार. त्यांनी 8 वेगवेगळी पथकं बनवली होती तपासासाठी. आणि मग त्यांना एक महत्वाचा धागा मिळाला. दरोड्याच्या आधी आणि नंतर बँकेच्या आसपासच्या परिसरात मिरियालाच्या कारच्या संशयास्पद वेऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसल्या. अच्छा, हा मोठा क्लू मिळाला म्हणजे. हो, याच धाग्यावरून पोलिसांनी तपास केला आणि मग मिरियालाची चौकशी केली तेव्हा त्यांनी गुन्हा कबूल केला. म्हणजे बघा, इतकं परफेक्ट वाटणारं नियोजन करूनही काहीतरी चूक होतेच. अगदी. कितीही हुशारीने प्लॅन केला तरी काहीतरी सुगावा मागे राहतोच. पोलिसांनी आतापर्यंत साधारण 10.5 ते 11 किलो सोनं जप्त केलंय, म्हणजे जवळपास 10.75 कोटींचं सोनं. आणि गुन्ह्याला वापरलेल्या 2 गाड्या पण ताब्यात घेतल्या आहेत. बर, म्हणजे अजून बऱ्यापैकी सोनं मिळायचं बाकी आहे. हो, उरलेलं सोनं आणि बाकीचे साथीदार यांचा शोध अजून सुरू आहे. अगदी चित्रपटात सारखं केलेलं नियोजन आणि पोलिसांना चकवण्यासाठी केलेले ते सगळे प्रयत्न, हे मुद्दे खरंच खूप महत्त्वाचे ठरतात. आणि या घटनेमुळे एक मोठा प्रश्न उभा राहतो की आपली बँकिंग सिस्टम आतली माहिती असलेल्या लोकांपासनं, विशेषतः जे आता संस्थेत नाहीत त्या माजी कर्मचाऱ्यांपासनं खरोखर किती सुरक्षित आहे. बरोबर आहे. म्हणजे टेक्नॉलॉजीवर आधारित सुरक्षा आणि दुसरीकडे माणसांकडून होणाऱ्या चुका किंवा असे हेतुपुरस्कार केलेले गुन्हे, या दोघांमध्ये ताळमेळ कसा साधायचा, हे बँकांसाठी एक मोठं आव्हान आहे असं मला वाटतं.